सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? आम्ही आता दोघीजणी बसलोय जेवण करायला. झालं आता काम, घरातली कामं झाली. आता जाऊया रानात आणि तिकडे गायी बांधलेल्या आहेत. तर फायनली आमच्या गाईला पिल्लू झालेलं आहे. काय झालं आहे मी तुम्हाला त्याची ना सेपरेट मस्त एक व्हिडिओ करून हे करते, चॅनलवर टाकते, तुम्ही ते नक्की बघा. खूप छान असं मस्त गोरपान पिल्लू झालेलं आहे. तर आज जेवणात काय चला दाखवते. सगळे पाहुणे गेलेत त्याच्यामुळे आम्हा दोघींना काय करमे नाही. आम्ही दोघीजणी आता जेवण करतो आणि जातो रानातली कामं करायला. ह्यांचा शनिवार होता त्याच्यामुळे साबुदाणा खिचडी बनवली ती मस्त अशी, हिरवी मिरची, बटाटा, शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून. आणि ह्या इटुकल्या पिटुकल्या मस्त अशा रानातल्या मिरची आहेत. केवढीशी मिरची आहे बघा ही. भात बनवला इकडे थोडासा आणि भाजी बनवलेली आहे मटकीची रस्सा भाजी आहे. तर दाखवते मी तुम्हाला. मस्त अशी मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी. मामा जेवण करून गेलेत. आता काय आम्ही दोघीच राहिलो जेवण करायला. आता दिवसभर जेवायला सारखं हे करायला ताटं काढायला गणेश नाही आहे. इकडे थोडासा ठेसा करून ठेवला आहे, आता काढून झाकून ठेवूया. आणि असं आहे जेवणात आज बेत. तर आज काय चपात्या पण बनवलेल्या नाहीत, आज चपात्यांना पण सुट्टी दिली आहे. तर इकडे ही थोडीशी भाजी आहे रात्रीची गरम केलेली आहे. कोकता कसला काय असतो काय माहिती. आणि इकडे छान अशा आपल्या ज्वारीच्या भाकरी. तर असं आहे जेवणात बेत. आता दोघीजणी जेवण करतो. तुम्ही पण या सगळेजण जेवायला. तो तव्यातला भात आता काय करायचं आहे, कोंबड्यांना हे करायचं, द्यायचं आहे खायला. ठेवलं आहे तव्यात काढून. तर कसं वाटलं जेवण कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि असं आज आमचं घर बुच्चं बुच्चं वाटतंय. आणि हे आहे बघा त्रास द्यायला आम्हाला. हिला चपाती देते खायला, भाकरी असते तिला चपाती नाही आहे. मग वातावरण कसं झालं बघा. थोड्या वेळाने पाऊस चालू होईल. सोयाबीन काढायची आम्हाला रानातली, कांदे खुरपायचे आहेत, अशी रानातली कामं आहेत. लसूण पण लावायचं आहे. जायचं आहे परत 30 तारखेला मला तळेगावला. भावाचा हे मावस भावाचा साखरपुडा. छान छान व्हिडिओ मी नंतर तुम्हाला